आई म्हणजे माया आणि बहीण म्हणजे सावली. पण जर ही मायाच विष बनली आणि ही सावलीच अंधारात बदलली तर? मंडळी, सांगली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे एका तरुणाचा खून त्याच्या स्वतःच्या आई आणि बहिणीने केला. नमस्कार, आज आपण पाहणार आहोत एक अशी कहाणी जिथे प्रेमाच्या नात्यांची राखरांगोळी झाली आहे. आई आणि बहीण ज्या नात्यांना देवाचं स्थान दिलं जातं, त्या नात्यांनीच एका निष्पाप मुलाचा जीव घेतला. तासगाव, सांगली. 3 मे रोजी दुपारी 12:30 वाजता एका घरात अचानक भीषण आग लागली. घरातून आई आणि मुलगी घाबरून बाहेर पडल्या. लोकांनी तात्काळ अग्निशमन दलाला बोलावलं. आग विझल्यानंतर घरात एक तरुण 80% भाजलेल्या अवस्थेत आढळून आला. नाव होतं मयूर माळी. त्याचा चुलत भाऊ महेश तातडीने त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. पण हे अपघाती नव्हतं. मयूरच्या डोक्याला मोठी जखम, कान कापलेला आणि गुप्तांगी जखमी, तोंडातून फेस आणि बाजूला आढळलेले 2 मोठे दगड हे खुनाचे स्पष्ट पुरावे होते. पोलिसांनी तपास सुरू केला आणि संशय गेला आई संगीता माळी आणि बहीण काजल यांच्यावर. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. काजलने पिण्याच्या बाटलीत गुंगीचं औषध टाकलं होतं. मयूर शुद्धीवर नव्हता आणि मग त्या दोघींनी मिळून त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला संपवलं. त्यावरही समाधान झाल्यानं काजलने धारदार शस्त्राने त्याचे कान आणि गुप्तांग कापले. मग बनाव केला की मयूरने आत्महत्या केली आणि आग लावली. पण सत्य फार काळ लपून राहत नाही. पुरावे आणि चौकशीत सगळं उघड झालं. मयूर कोण होता? मयूर माळी एक कष्टाळू तरुण, गरीब घरातून आलेला पण मेहनतीने प्रगती केलेला. भाजी विकणारा मयूर रिअल इस्टेटमध्ये गेला. समाजसेवेसाठी वर्षाला 10 ते 12 लाख खर्च करत होता. महानगरपालिका निवडणुकीसाठी तयारी करत होता. लोकप्रिय होत होता. मयूरची बहीण काजल बाहेर अफेअरमध्ये होती आणि मयूर तिला वेळोवेळी समजावत होता. त्यामुळे तिला संताप यायचा. त्याने तिचं लग्न ठरवलं, पण तिला ते मान्य नव्हतं. ती धमक्या देऊ लागली आणि अखेर खून केलाच. आई संगीता अतिशय भोळी. काजलने तिलाही धमकावलं, जर साथ नाही दिलीस तर तुलाही मारी. त्या दिवशी सकाळी वडिलांना बाहेर पाणी भरायला पाठवून दोघींनी मिळून खून केला. गुन्हा केल्यावर काजल म्हणाली, मी बदला घेतला. आई म्हणाली, हो, मीच त्याला पेटवलं. मयूरला आधीच शंका होती की त्याचा खून होऊ शकतो, म्हणूनच त्याने चुलत्याला आधीच सांगितलं होतं की काही झालं तर माझं घरचं पहा. मंडळी, नात्यांचं असं रूप बघितल्यावर अंगावर काटा येतो. प्रेमाचं नातं असं क्रूर बनू शकतं, हे पाहून मन सुन्न होतं. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? खाली कमेंट करून जरूर सांगा. आणि अशाच वास्तव घटनांसाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या आणि सत्य घटनेसोबत. तोपर्यंत सुरक्षित रहा.